अजित पवार यांच्या विमानाचा 28 जानेवारी 2026 ला बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला होता। बॉम्बार्डियर लिअरजेट 45 चार्टर्ड विमान धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाला। या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला। सातत्याने या प्रकरणी रोहित पवार घटनेचा पाठपुरावा करतायत। दरम्यान या अपघातावर आमदार पवार यांच्याकडून सातत्याने शंका उपस्थित केली जाते। विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या चौकशीबद्दल प्रश्न उपस्थित केले। अपघात की घातपात या संदर्भात सुरू असलेल्या चौकशीबद्दल सरकार का बोलत नाही, सद्यस्थिती काय आहे, तसंच महाराष्ट्र सरकारने एफआयआर घेतला नाही पण कर्नाटक सरकारने गुन्हा दाखल करून घेतला, असंही रोहित पवार यांनी सभागृहात बोलताना आवर्जून सांगितलं। अजितदादांचा घातपात असेल तर आकाश पाताळ एक करू, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू असा शब्द देवेंद्र फडणवीसांनी रोहित पवारांना दिला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना या संदर्भात भूमिका मांडली आणि रोहित पवारांच्या प्रश्नांना उत्तर दिली। अजित पवारांच्या विमान अपघातापूर्वी पायलट अचानक बदलले असल्याचं सुरुवातीच्या तपासातून समोर आलं होतं। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली, मात्र त्यांच्या उत्तरानं विमान कंपनीला क्लीन चिट असल्याच्या अनेक प्रतिक्रिया आल्या। अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास वेगानं सुरू आहे। सुरुवातीला या विमानाचे पायलट अचानक बदलले असल्याची माहिती समोर आली होती, त्यामुळे अनेकांनी या विमान अपघातावर शंका उपस्थित केली होती। मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबाबत विधानसभेत माहिती दिली। अजित पवार यांच्या विमान अपघातावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या दौऱ्याची माहिती अजितदादांच्या खासगी सचिवांकडून एरो एअरक्राफ्ट सेल्स आणि चार्टर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्रतिनिधींना देण्यात आली। दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी रात्री 9:11 स्लॉट्स अलॉटमेंट झाली। त्यानंतर 28 तारखेला असणाऱ्या दौऱ्यासाठी 8:45 VSR कंपनीचं विमान बुक करण्यात आलं। यात कॅप्टन साहिल मदान आणि कॅप्टन यश यांची तात्पुरती नेमणूक करण्यात आली। अशा प्रकारे क्रूची माहिती देऊन स्लॉट अलॉट करण्याची पद्धत आहे आणि त्यानंतर पायलट आणि को पायलटची नेमणूक करण्यात येते, अशी माहिती कंपनीने दिली आहे। कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या दौऱ्यासाठी शेड्यूल रोस्टरमध्ये या दौऱ्यासाठी कॅप्टन राहुल ओबेरॉय आणि दिलीप सिंग यांची पायलट म्हणून रात्री उशिरा नेमणूक केली, पण पायलट राहुल ओबेरॉय यांनी त्यांचं पोट खराब असल्यानं त्यांनी सकाळच्या फ्लाईट ऐवजी संध्याकाळी लातूरला जाणाऱ्या विमानाची ड्युटी देण्याची मागणी केली। त्यामुळे टीमने कॅप्टन सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांची नेमणूक केली। या दोघांच्या नावाचं रोस्टर रात्री 11:54 व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवलं। त्यामुळे ऐनवेळी कोणत्याही पायलटची नेमणूक करण्यात आलेली नव्हती। आदल्या रात्रीच पायलटची नेमणूक करण्यात आली होती। या दोन्ही पायलटने पुरेसा आरामही केला, अशी माहिती फडणवीसांनी दिली। शेड्यूल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पायलट सुमित कपूर यांची ब्रेथ अॅनालायझर टेस्ट 7:09 आणि शांभवी पाठक यांची टेस्ट 7:13 करण्यात आली। यात त्यांनी अल्कोहोल सेवन केल्याचं समोर आलेलं नाही। त्यानंतर अजित पवार 7:52 विमानतळावर पोहोचले। सकाळी 8:12 विमानानं उड्डाण केलं आणि विमान बारामतीला उतरण्यापूर्वी कोसळलं। यात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला। या विमानात स्फोटक पदार्थ नसल्याचं समोर आलंय, तसंच या विमानातून इंधनाचे कॅन नेल्याचं समोर आलेलं नाही। रोहित पवार राहुल गांधींना भेटले, त्यांनी कर्नाटकमध्ये एफआयआर करायला सांगितला, मात्र तसा 0 एफआयआर करता येत नाही, तो चुकीचा आहे। कर्नाटकने राजकीय दृष्ट्या तपास नीट सुरू नाही यासाठी हा एफआयआर दाखल केलाय। महाराष्ट्राची मानहानी करण्यासाठी हा एफआयआर दाखल करण्यात आला। तुमच्या मनात शंका ठेवू नका, जर यात कोणी असेल तर आकाश पातळ एक करू, मुर्दा देखील खोदून काढू। तुम्ही तरुण आहात, तुमच्या मनात भावना आहेत त्या आम्ही समजू शकतो, मात्र इतरांच्या भावनाही तेवढ्याच आहेत, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं। दरम्यान प्रकरण सीबीआयकडे पाठपुरावा सुरू आहे। रोहित पवार यांनी भावनिक मुद्दा मांडला, याची चौकशी होऊन सत्य बाहेर आलं पाहिजे। रोहित पवार यांना आमचा पाठिंबा आहे, मात्र इतर कोणाला घेणं देणं नाही, असा समज होऊ नये। अजितदादांच्या केसमध्ये कोणी काही कट कारस्थान करेल आणि आम्ही त्याला सोडून देऊ असं होणार नाही, त्याचा मुर्दाही खोदून काढू, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं। रोहित पवार यांनी भारतीय न्याय संहिता BNS 2023च्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। कर्नाटक पोलिसांनी हा 0 एफआयआर नोंदवून पुढील तपासासाठी तो बारामती ग्रामीण पोलिसांकडे वर्ग देखील केलाय। या संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक चौकशी पलीकडे जाऊन फौजदारी तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली। महाराष्ट्र पोलीस आता या प्रकरणाकडे कशा पद्धतीने तपास करतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।